सर ही व्हरायटी कोणती आहे? F1 वैशाली. आणि किती महिने झाले या व्हरायटीला आता? 7 महिने. आज तारीख आज 28 जून 2024 बरोबर. तर या कंडिशनमध्ये आता व्हरायटी कशी? व्हरायटी नादी तिला मी आता इतकं फुल सेटिंग आहे काही तोडायला सुद्धा उरकणार नाही. आता हाईट किती झाली तुमच्या अंदाजे? माझी 5.5 फूट आहे. आज मिरची 6 फुटाची. 6 फुटाची मिरची झाली ना. व्हरायटी F1 वैशाली. व्हायरस नो आहे. आणि हां हां. तर आणि दुसरी गोष्ट अजून किती महिने किंवा किती वर्ष चालू शकते ही व्हरायटी? कमीत कमी आता 7 महिने झाले, अजून कमीत कमी 12 महिने तरी चालू शकते. 12 महिने तरी चालू शकते ना. तर माल वगैरे तोडायला कशी ही व्हरायटी? माल जरा तोडायला थोडंसं किचकट आहे, पण आज जर क्वालिटी जर पाहिली तर मार्केटच्या हिशोबाने मार्केटमध्ये पण चांगल्या पद्धतीने तिखट मिरचीच्या मानाने बाकीच्या मिरच्यांच्या मानाने तशी आज चांगली मिरची. आता तुमच्या एरियामध्ये 500 रुपये 10 किलो मार्केट. ओके. बाकीच्या शेतकऱ्यांनी पण तुमच्यावर आपल्या व्हरायटीवर दुसऱ्या व्हरायटी लावल्या असतील ना? माझ्या बरोबर पण दुसऱ्या व्हरायटी होत्या, त्या टिकल्या नाही अजूनपर्यंत. माझ्या बरोबर ज्या लावल्या त्या आजपर्यंत राहिल्या नाही आणि त्यांनी काढून टाकल्या. त्यांनी काढून टाकल्या ना. हाईट एकदम जबरदस्त आहे. तरी तुमच्या अंदाजे माल किती निघन आता? अंदाजे तरी दिवस तोडावं लागेल का? ह्या टायमाला कमीत कमी 1.5-2 टनाचा तोडा. क्षेत्र किती तुमचं? क्षेत्र इथलं 20 गुंठे. 20 गुंठे आहे ना. आणि कंटिन्यू तोडावं लागेल? कंटिन्यू याला थांबणे नाही. ओके. याला रोज माणसं पाहिजे 10-12 माणसं असेल तर 200 किलो मिरचीचा तोडा होता रोजचा. ओके. क्वालिटी वगैरे तुम्ही जसं बोलले एक्सलंट क्वालिटी. तुम्ही प्लॉट बघू शकता. म्हणजे जसं आपलं डाळिंबाचं झाड असतं किंवा लिंबुनीचं तशी हां आत्ताची 6 फुटावं लावगडी तशी ती 2.5 फुटावं किंवा 2 फुटावं 1.25-2 फुटावं व्हायला पाहिजे. हां 100%. आता दाटी झाली. झाडाला ग्रोथ पण आला असता, अजूनही ग्रोथ राहिला असता. आज ही 6 फुटाची ही कमीत कमी 7 फुटाची हाईट झाली. एक झाड कमीत कमी 6 बाय 3चं झाड आहे. 3-3.5 फूट रुंदीला, हाईटला 6 फूट. ओके. तर तुम्ही शेतकऱ्यांना काय आता तुम्ही अनुभव घेतला, शेतकऱ्यांना किती बाय किती लागवड करायला लावू शकता ही व्हरायटी आणि कोणत्या महिन्यामध्ये? ही कमीत कमी ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात म्हणजे दिवाळीची पिरियडला लागली पाहिजे, दिवाळीच्या अगोदरच. आणि कमीत कमी 8 बाय 2.5चं अंतर पाहिजे. 8 बाय 2.5चं पण ठेवू शकता, पण माझ्या याच्यानुसार कमीत कमी 8 बाय 2.5चं अंतर पाहिजे. 8 बाय 2.5 100% पाहिजे. आणि जे तुमचं हे मी 8 बाय 6 जी लागवड केलेली तिला जो 1.25 टन माल निघणार आहे आज, तो 8 बाय 2.5 सुद्धा 1.25 टन माल निघणार आहे. कमी आज माझी समजा 2000 काडी, त्यावेळेला तुमची 1000च काडी लागणार. 1000 काडीला सुद्धा 1.25 टन माल निघू शकतो एका तोड्याला. 100% झाड तेवढं होतंय ना. झाड डेव्हलप झाल्यानंतर 2 झाडांचा माल 1 झाड टाकू शकतो. ओके. त्याला खादड 2 झाडांच्या ऐवजी जी खादड 2 झाडांचा ती एकाच झाडाला जाणार आणि तो 2 झाडांचा बेनिफिट एका झाडाला मिळणार. आणि सगळ्यात महत्वाचं हिच्या प्रत्येक पानामध्ये प्रत्येक पेऱ्यामध्ये ठीक आहे, प्रत्येक पेऱ्याला फुल आहे. प्रत्येक पेऱ्याला प्रत्येक पानापाशी फुल आहे. ओके. फक्त शेतकऱ्याला पिकवायला जमली पाहिजे, सेटिंग करायला माल सेटिंग करायला जमला पाहिजे. आणि ही व्हरायटी जेवढी थंड वातावरणात येणार ना तेवढे तुमचे पैसे भरपूर होणार. आणि ज्या शेतकऱ्यांना सप्टेंबरमध्ये लावायची किंवा ऑक्टोबरमध्ये लावायची त्यांनी स्प्रिंकल सुद्धा ठेवलं पाहिजे. आणि ही जर नेट खाली जर असेल तर पार 8 बाय आपण द्राक्षाची 8 बाय 5 लागवड करतो ना त्या पद्धतीने जरी केली ना तरी लय भरपूर पैसे मिळते. नेट खाली ही सुद्धा क्वालिटी माल देणार 100%. आता जे टेम्परेचर मध्ये जे प्लॉट होते ना आपल्या बाकीच्या एरियामध्ये सगळ्यांना मी स्प्रिंकलर टाकायला लावले, एकदम जबरदस्त रिझल्ट. आता माझं अंतर जास्त असल्यामुळे मला स्प्रिंकल करता आलं नाही म्हणून प्रॉब्लेम झाला. नाहीतर मी आज कमीत कमी ह्या मिरचीचे 7 महिन्यात मी 3 ते 3.5 लाख रुपये घेतले असते. ओके. आणि आजही इथून पुढे 400-500 रुपये जरी बाजार राहिली तरी मी 12 महिन्यात 12 लाख रुपये घेणार. एवढं कंपनी 20 गुंठ्यामध्ये ना. 20 गुंठ्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता तुम्ही जसं बोलले की 12 गुंठे म्हणजे 20 गुंठ्यामध्ये 12 लाख रुपये तुम्ही करणार. तर आता एक झाड आता सध्या एका तोड्याला किती माल देत असेल तरी तुमच्या अंदाजे? एका तोड्याला कमीत कमी 3 ते 3.5 किलो माल निघणार. एक झाड F1 वैशालीचा. F1 वैशाली ते पण कधी 8 बाय 2.5 लागवड असेल तर आत्ता देऊ शकत नाही. आत्ता लईत लई 2-2.5 किलो. ओके. कारण काय झालं गर्दी झालेली याला. हा ते मूळ म्हणजे जेवढं झाड मोकळं राहणार तेवढी सेटिंग पटापट होते. सेटिंग पटापट. बरोबर आहे.
तर शेतकरी बांधव तुम्ही बघितलं शेतकऱ्याचा अनुभव. तर या म्हणजे आता हे मूळ म्हणजे 2024मध्ये जेवढं व्हायरस होते बाकीच्या व्हरायटीनं, तर ज्या शेतकऱ्याला व्हायरसपासून आपली मिरची वाचवायची किंवा कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन घ्यायचे त्यांनी ही व्हरायटी लावली पाहिजे. पहिला थोडा झाला त्यावेळेला माझी मिरची मुंबईपर्यंत जात होती आणि माझ्या बरोबरच्या बाकीच्या व्हरायट्यांच्या मिरच्या होत्या त्या पुन्हा मार्केटपर्यंत जात सुद्धा नव्हत्या एवढ्या टेम्परेचरमध्ये. म्हणजे आपली व्हरायटी जात होती मुंबईपर्यंत. आणि ह्या बाकीच्या ज्या त्यावेळेला माझी मिरची 900 रुपये खपत होती आणि बाकीच्या मिरच्या 250-300 रुपये खपत होती. ओके का? ओके. फक्त लॉंग रूटला मिरची जात होती म्हणून. क्वालिटी पण आणि लॉंग. सर कारण मी विकलेली 900-950 रुपये मी मिरची विकलेली. ओके सर, धन्यवाद तुम्ही तुमचा अनुभव सांगितल्याबद्दल. नमस्कार. नमस्कार.